लिफ्ट अँड वॉटर म्हणजे पाणी आणि लिफ्ट त्याचा सतत सोसायटीमध्ये असणारे प्रश्न म्हणजे लिफ्टचा वापर करताना पहिल्या माळा आणि दुसऱ्या माळ्याकडे संशय नजरेने बघितला जातो जो लिफ्ट वापरतो तो. आता पहिल्यांदा ज्या वेळेला तरुण असतात तेव्हा ती बिल्डिंग बांधली जाते, 5 माळ्याची हौशी बिल्डिंग बांधली गेली, 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, ती माणसं साधारणतः 60-70 आली, गुडघ्यांचा त्रास सुरू झाला की त्यांना असं लक्षात येतं की 3ऱ्या मजल्याच्या वर जाताना त्रास होतोय, तर लिफ्ट असली खूप चांगली. आपल्याकडे पैसा, लिफ्ट का नाही बांधायची? ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर वाले तर म्हणतात आम्हाला लिफ्टची गरज नाही, आणि शेवटचे म्हणतात का नाही गरज? आम्हाला गरज आहे लिफ्टची म्हणून आम्ही मागतोय असं नाही. तुम्ही जर वर असतं तर तुम्ही काय केलं? त्यानंतर असं होतं की कालांतरी लिफ्ट येते. लिफ्ट आल्यानंतर लिफ्टचा मेंटेनन्स आणि लिफ्टमनचा खर्च ग्राउंड फ्लोअर वाला म्हणतो मी तर लिफ्टमध्येच शिरलो नाही आणि लिफ्टमनचा पगार माझ्यातला का द्यावा? तसं लिफ्ट मध्ये अनावश्यकता वरखाली करतात, तर आवाज होत राहतो आणि प्रत्येक वर खालीच्या प्रवासामुळे इलेक्ट्रिसिटीचा खर्च, मेंटेनन्सचा खर्च वाढतो.